नमस्कार मंडळी. तर आज मी ना या व्हिडिओमध्ये गावाकडे कुरड्या कशा करतात ते दाखवणार आहे. तर 3 दिवस झाले होते आम्ही गहू भिजायला घातले होते आणि काही नाही, गहू एकदा धुतले आणि तसेच भिजायला घातले आणि आज तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशी गहू काढून घेतलेत पाण्यातून आणि आज आम्ही ते गहू आम्हाला आज चुरायचे आहेत. आणि 3 दिवसानंतर ना गहू असे टम्म फुगतात आणि असे दाबून पाहिले ना त्यातून चीक बाहेर येतो, व्हाईट कलरचा पदार्थ बाहेर येतो, म्हणजे गहू चांगले फुगलेत असं समजायचं. तर आईने असं सगळं पाणी निथळून चांगलं सगळे गहू अगोदर काढून घेतले एका स्टीलच्या घमेल्यात आणि नंतर आम्ही त्याला चुरायला एक म्हणजे त्याचं मशीन येतं जे एकाच माणूस त्याला चुरू शकतो असं मशीन घेऊन आलो होतो. तर त्याने चुरणार होतो, म्हणजे ते मशीन असतं, तुम्हाला दाखवते चला. मी हे असं ना गहू दाबून पाहिलं ना तर असं बाहेर येतो चीक, म्हणजे समजायचं की आता आपले गहू चांगले भिजलेले आहेत आणि चुरायला रेडी आहेत. आणि हे ते मशीन आहे जे घेऊन आले होते आई, त्याने आम्ही चुरणार होतो. वास येतोय, कुरडई तर लय आवडती, पिलू दळू लागल ना. आणि ही जी फरशी खराब झालेली दिसतीये ना ती वेदने केली होती. त्याला झाडाला पाणी घालायला सांगितलं तर त्याने एवढं पाणी घातलं की सगळी कुंडीतून माती सुद्धा बाहेर आली. हा नाही, हे बरं आहे आपलं जुगाड. एका नाही करायचं ना आता काय पोरत. हे आम्ही टपून येत, ही ते टपून येत आहे ना हात घालायला त्यात. काय वासच येतो बाळा, 3 दिवस झाकून ठेवलं होतं ना ते. कुरडया आवडती ना, त्याच्यात मीठ टाकायचं आता आणि वाटायचं. भिंगवायला आत्ता हलकं वाटतं, फिरवायला ते जेव्हा गहू टाकणार आहे ना आपण तेव्हा ते खूप जड होईल. मग तुला फिरणार नाही का? फिरन टाकतलं. बर ठीक आहे. बर ठीक आहे. पटापटा होतय. तुला त्याला नाही येत का? चला लगेच निपे. तुमचं हे झालं तर मी हे करते थोडं. नाही हे आता असं चुरायचं काम चाललं होतं मशीन मध्ये. एक माणूस आरामात मशीन मध्ये बारीक करतो गहू आणि हे असं चुरून पाण्यात टाकायचं आणि हेच मग पाण्यातून घेऊन चांगलं चोळून पिळून काढायचं. त्या चोथ्याची भाजी करू, लई छान लागते बाबा. आणि सगळं दळून वगैरे झाले गहू सगळे आणि हे असं ना सगळं चोळायचं, जसं मी सांगितलं होतं तसं चोळले गहू. आणि चांगला असं तो जो चोथा असतो ना गव्हाची सालवरची ती पिळून साईडला ठेवून द्यायची. आणि तुम्ही पण या चोथ्याची भाजी करता का? कोंड्याची, गव्हाचा कोंडा बोलतात त्याला. तुम्ही पण भाजी करता का? आमच्या इकडे तर खूप आवडीने खातात. मला सांगा कमेंटमध्ये, तुम्ही काढता भाजी करता की टाकून देता ते. आता ना दुसऱ्या दिवशी ना जे पाणी होतं ना, जे गहू पिळून ठेवलेलं पाणी व्हाईटवालं चिकाचं, तर ते ना आहे तसंच या टाकीमध्ये ठेवलं होतं. आणि सकाळपर्यंत काय होतं, जो चीक असतो ना तो खाली जाऊन बसतो आणि पाणी पाणी वरती राहतं. मग दुसऱ्या दिवशी ना वरचं पाणी काढून टाकावं लागतं आणि जो चीक आहे ना तो हटतात. मग तर या आमच्या म्हणजे माझ्या या सासाच होत्या 2, तर त्या आल्या होत्या करू लागायला. तर त्या अशा वरचं पाणी काढत होत्या आणि चुलीवर आम्ही आदण ठेवलं होतं, म्हणजे काही नाही फक्त पाणी उकळायला ठेवलं होतं. तिकडं पाणी उकळत होतं, चूल पेटून ठेवलेलं आणि हे मग पाणी वतून काढलं होतं वरचं. आणि आता हे सासूबाई चांगला जो चीक आहे ना तो मिक्स करून घेत होता, कारण खूप
पॅक बसतो तो खाली, असा सुट्टा करून घ्यावा लागतो सगळा, जो की आपल्याला त्या उकळत्या पाण्यात ओतायचा असतो. म्हणून हा असा सगळा सुट्टा करायचा, सगळा मिक्स करून घ्यायचा चांगला. सगळा चिक मिक्स करून झाल्यावर असा गाळून घ्यावा लागतो, म्हणजे त्या चिकमध्ये काही आला असेल कचरा वगैरे तर तो निघून जाईल म्हणून. मग असा गाळून घेतला चिक. आणि इकडे सासूबाईंच्या सोन्याच्या गप्पा चालल्या होत्या, ऐका तुम्ही पण. आई बघ ना किती आहे, फक्त एवढं तेवढं लागतं. आई बघ ना मध्ये मध्ये करते. अरे लय येतं कुरड्या, त्याच्यामुळे लागतं तेवढं. आता इथं ना उकळी आली होती पाण्याला, मीठ टाकून घेतलं आणि जो चिक गाळून घेतला होता ना तो टाकायला सुरुवात केली. एका बाईने एका हाताने हलवावं लागतं आणि एका माणसाने चिक टाकावा लागतो. आणि याला खूप पटपट हलवावं लागतो, नाही तर सगळे गोळे गोळे बनतात. आणि तसं तर आम्हाला कुरड्या करायला खूपच उशीर झालता. म्हणतात की धोंड्याच्या महिन्यात कुरड्या करू नये म्हणून. सुरुवातीला जमलं नाही आणि आता लेट झालं, पण ठीक आहे असो. आता ऊन आहे तर काही प्रॉब्लेम नाही एवढा. आणि हे असं चिक हटावा लागतो. हे ॲक्च्युली हे बेलणं आहे, बेलण्यानेच हटत होत्या. सगळीकडून चांगलं फिरून घ्यावं लागतो, एकतर खाली तर लागतं, नाहीतर असे गोळे गोळे बनतात. त्याच्यामुळं खूप याला ना अजिबात हलवायला कंटिन्यू हलवत राहावं लागतं. एका बाईने पकडायचं, एका बाईने हलवायचं, जाळाचं पण बघायचं. चिक जमला ना तर कुरड्या एकदम छान होतात. चिकन कस नाही एवढा, कसच नाही. आभाळाने बी तसंच होते. गहू मग चांगले होते, गहू चांगले होते. अहो कुपांच्या गव्हाच्या किती चिकाट जरबत येतात. नाही गहू नाही, ते आभाळामुळे नाही लागायचा. एकदाचा चिक हटून झाला आणि गुठळ्या वगैरे काही झाला नाही आणि आम्ही कुरड्या करायला घेतल्या. कुरड्या पण छान झाल्या एकदम आणि पटपट केल्या, दोघी तिघी होतो त्याच्यामुळे वेळ पण नाही लागला. अशा आम्ही कुरड्या पण करून घेतल्या. तुम्ही पण करत नसाल तर एकदा करून पहा, खूप सोप्या आहेत करायला आणि खायला पण खूप छान लागतात.